नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता ही शिल्पा आश्रमात गेलेली आहे आणि आश्रमात गेल्यानंतर तिला तेथे तिच्या नवऱ्याचं सत्य कसं समोर येणार आहे आणि तिच्या नवऱ्याचं सत्य तेथे आल्यानंतर नक्की आता काय असा उलगडा होणार आहे, नक्की कोणतं एक सत्य दडलेलं असतं आणि ते सत्य मात्र आता शिल्पाच्या समोर येतं आणि शिल्पाला आपली चूक समजून मात्र शिल्पा आता खूप अशी म्हणजे धक्कादायक झालेली असते आणि त्यात म्हणजे आता पृथ्वी आणि आता ही आरती या दोघातील जवळीक कशी वाढलेली आहे। कारण आता आरती ही जेव्हा त्या राघव सरांशी डिझाईन आता डिस्कस करत असते तेव्हा मात्र पृथ्वीचा खूप जळफाट होत असतो, त्याला जलसी फील होत असतो की त्याला काय करावं तेच काही कळत नसतं। म्हणून तो मात्र आता त्याचं पूर्ण लक्ष आरती आणि राघव सर यांच्याकडे असतं। राघव सर मात्र आरतीशी आता कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, आरतीशी खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेव्हा राघव सरांनी आता जवळीक दाखवून आरतीचा हात पकडलेला आहे आणि आरतीचा हात पकडल्यानंतर मात्र पृथ्वीने राघव सरांना कोणतं भयानक उत्तर दिलेलं आहे आणि आता मात्र राघव सरांना तो मात्र काय सांगतो आणि राघव सरांनी आता जे हे पकडलेलं आहे तर ते मात्र आता बघून पृथ्वी आरती आणि त्याचं नातं असल्याचं कोणतं आता हा डिस्कस करतो हे मात्र आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता आनंदी या मालिकेचे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता युगंधर फारच चिडलेला असतो। युगंधर आता चिडण्या अगोदर आता शिल्पाला आपला जो काही बाजाबोजा आहे कपड्यांचं बॅग वगैरे आहे ती भरण्यासाठी मात्र युगंधरने सांगितलेली असते। युगंधर आता इतका चिडलेला असतो तेव्हा आनंदीने हे काहीच न सांगता तरीसुद्धा युगंधरने ओळखलेलं आहे की आनंदीला आता ह्या येथे ड्रेसमध्ये पाठवणारी दुसरी तिसरी कोणी नसून शिल्पाताई आहे। कारण आल्यापासून मी बघतो की शिल्पाताई मात्र आता आनंदीवर काही ना काही कारण दाखवून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। शिल्पाताईला हजार वेळेस समजावलं पण शिल्पाताई काय मला समिधाचं जे आहे तर ते त्याची आठवण करून देत असते। मी तिला 100 वेळा सांगितलेलं आहे की माझं आणि समिधाचं जे नातं आहे तर ते समिधाचे हक्क माझ्या मनातील मी दुसऱ्या कधीच कोणाला देऊ शकणार नाही। मी तिला इतकं समजावून सुद्धा मात्र आता शेवटी शिल्पाताई काही ऐकायला तयार नाही। तेव्हा आता जे काही झालेलं आहे तर ते बास, यापुढे मात्र आता आनंदीला त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। आता हे सर्व काही सुनावल्यानंतर आता शेवटी शिल्पा आपला बाजाबोजा घेऊन जायला निघते। आता शेवटी शिल्पाला असं वाटत असतं की आता जर ह्या युगंधरने ह्या आनंदीसमोर आपला बाजाबोजा भरून आपल्याला घरातून हाताला धरून जर बाहेर काढलं तर आपली कोणतंही आता इथे इज्जत राहणार नाही, त्यामुळे आपणच आपलं येथून निघून गेलेलं बरं राहील। परंतु आता मात्र आनंदी जेव्हा शिल्पाताई गेलेल्या आहेत आणि शिल्पाताई गेल्यानंतर मात्र आता त्यांना फार मोठा आनंदीला धक्का बसलेला असतो। आनंदी आता जेव्हा घरी येते, आनंदीला आता सगळेजण घरी आल्यानंतर तिचं स्वागत माई आणि बापू इतक्या छान प्रकारे करतात। युगंधर आणि आनंदी या दोघांचं औक्षण करतात आणि त्या दोघांचं औक्षण करून मात्र आता जे काही झालेलं आहे ते सगळं मात्र आता माई ह्या आनंदीला विचारतात। आनंदी खूपच छान आता खुश झालेली असते। त्यानंतर मात्र आता आनंदी घरात आल्यानंतर विचारते की अहो माई शिल्पाताई कुठे आहेत। तेव्हा आता युगंधर काही न बोलता युगंधर माईंना म्हणतो की माई आजच्या जेवणामध्ये खूप काही गोडधोड बनवा, कारण आज एक खूप मोठा म्हणजे आपण पुरस्कार सोहळा मिळवलेला आहे आणि ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आता मात्र लाखो ठिकाणी आता आपल्या आनंदीचं आणि माझं कौतुक झालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या आजच्या स्वयंपाकामध्ये गोडधोड बनवा। हे काही जे काही आहे ते सगळं काही झाल्यानंतर मात्र आता आपल्याला छान अशी घरामध्ये एक इव्हेंट पार्टी ठेवायची आहे आणि ह्या पार्टीमध्ये आता म्हणजे पृथ्वीलासुद्धा म्हणजे डील मिळालेली आहे। पृथ्वीने मला कॉल करून सांगितलेलं आहे की त्यालासुद्धा आता खूप मोठी ऑफर मिळालेली आहे
आणि लवकरात लवकर आपल्याला मात्र आता एक खूप मोठी पार्टी ठेवायचीच आहे. आता कुणाचा विचार करायचा नाही, कारण ज्याने चूक केली त्याला शिक्षा ही भेटणारच. म्हणून मात्र आता लगेच सगळ्यांच्या समोर आता आनंदी आणि बाकी सगळ्यांना तो तयारीला लागायला सांगतो. कारण घरातील पार्टी अशी पाहिजे की आता पृथ्वीसुद्धा खुश झाला पाहिजे आणि पृथ्वीलासुद्धा हे सरप्राईज आपल्याला द्यायचं आहे. कारण इतका मोठा आता डील त्याने मिळवलेला आहे आणि इतका मोठा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आता निंबाळकरांच्या घरामध्ये पार्टी तर झालीच पाहिजे असं मात्र आता हा युगंधर ठरवतो. तेव्हा सगळेजण तयारीला लागतात. शिर्केसुद्धा तयारीला लागलेले आहेत. पण आता आनंदीला बेचैन वाटत असतं. आनंदीला असं वाटत असतं की आता या घरच्या ज्या काही आपण त्यांना मान देतो, शिल्पाताईच या घरात नाही तर काही झालं तरी शिल्पाताईंना आपल्याला घेऊन यायचं आहे. कारण शिल्पाताई आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि आपण या घरचा त्यांचा हक्क आहे. या घरातून युगंधर त्यांना असं बाहेर नाही काढू शकत. जरी त्यांची चूक झाली परंतु मोठ्या मनाने त्यांना जर माफ केलं तर आता हे अगदी खूप चांगलं आहे. त्यामुळे आता शिल्पाताईंना मात्र मला शोधून आणायचं आहे. मग माईंना ती विचारते की माई, अहो शिल्पाताई कुठे गेलेल्या आहेत नक्की? त्यांची बॅग वगैरे घेऊन कुठे राहायला गेल्यात? तेव्हा माई म्हणते की अगं युगंधरने त्यांना बाबांच्या आश्रमात जायला सांगितलं आहे. कारण आता शिल्पा काही दिवस तिकडे होती आणि तेथे मात्र आता ती काही दिवस राहिली. त्यामुळे तिच्या मनाला बरं वाटलं. कारण आता तिच्या नवऱ्याने आणि तिचं जे काही भांडण झालं होतं तर शिल्पा घर सोडून निघून आली होती. तेव्हापासून शिल्पा काही तिच्या घरी गेलेली नाही आणि त्यानंतर मात्र तिने कधीही तिच्या नवऱ्याचं नाव तर घेतलंच नाही. पण आनंदी हे बघ, अगं ती इथे या घरात अगदी हक्काने राहत होती आणि सगळेजण तिचं ऐकत होते, सगळेजण तिला मान देत होते. पण शिल्पा, तू आल्यापासून तुला खरंच खूप त्रास देते, तुझा मानसिक छळ करते आणि खरंच युगंधरला सुद्धा नाही बघवत. त्यामुळे ती तिच्या कर्मानेच आता गेलेली आहे. त्यावरती आनंदी विचारते की माई, मला एक गोष्ट सांगा ना, नक्की कोणत्या आश्रमात गेलेल्या आहेत त्या? तर आता मात्र माई म्हणतात की तुला काय करायचं आनंदी, हे बघ युगंधरने तिला जाण्यासाठी सांगितलं त्यामुळे शेवटी तिला जावं लागलं आणि तू यामध्ये पडू नकोस, नाहीतर युगंधर हा तुझ्यावर सुद्धा चिडेल. तर आता युगंधर चिडेल असं मात्र आता वाटलेलं असतं. पण आनंदी म्हणते की नाही माई, अहो घरामध्ये रक्षाबंधनचा सण आलेला आहे. भाऊ बहिणींचं नातं कितीही आता एकमेकावर रुसलं, काही जरी झालं तरीसुद्धा भाऊ बहीण एकत्र येतातच एकमेकांचे रुसवे फुगवे विसरून. कारण ते एकमेकांचे नाती आता घट्ट बांधून असतात. मग आता मला सांगा, माझ्यामुळे जर हे नातं तुटत असेल तर मात्र मी काय उत्तर द्यायचं? एकतर आता खरंच आम्हाला भाऊ नाही आहे, आम्ही तिघीही बहिणी मात्र आता एक अगदी भाऊ बहीण या नात्याने राहतो. आणि खरंच मला तर असं वाटतं की किती काही झालं तरी आज म्हणजे शिल्पाताईंना मला घरी आणायचं आहे. आणि शिल्पाताईंना म्हणजे कितीही काही झालं तरी त्या मोठ्या आहेत, आपल्यावर रागवल्या काय किती काही केलं तरी म्हणजे त्या मोठ्याच आहेत. मी त्यांना ताईप्रमाणेच मानते. पण काही झालं तरी आता मी त्यांना घरी घेऊन येणार म्हणजे येणारच. तेव्हा धनश्री म्हणते की हो का, आली मोठी शहाणी. एकतर आता युगंधर भाऊजींचे कान भरते आणि वर मात्र आता शिल्पाताईंच्या तोंडावर जसे तू काहीच केले नाही असे दाखवते. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणते की धनश्री ताई, तुम्ही असं का बोलतात? तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल का असे गैरसमज करून घेतलेले आहात? हो, मी खरंच काही केलेलं नाही, मी नाही सांगितलं. माई म्हणतात की मी हिला 1000 वेळेस सांगितलं की आनंदीने काही सांगितलेलं नाही. युगंधरने हे सर्व ओळखले पण तरीसुद्धा धनश्री, अगं तुलासुद्धा एक दिवस युगंधर अशी शिक्षा देईल आनंदीला जर त्रास दिला तर. तेव्हा धनश्री आणखीनच घाबरते. धनश्री मात्र लगेच आतमध्ये निघून जाते. तर आता आनंदी म्हणते की माई चला आपल्याला जायचं आहे, किती काही झालं तरी आपल्याला जायचं आहे. तेव्हा शिल्पा इकडे आश्रमामध्ये आलेली असते आणि आश्रमामध्ये येता क्षणी मात्र तिला आता एक अशी भयानक घटना आठवते. कारण तिचा नवरा त्याच आश्रमामध्ये राहत असतो आणि तेथील आता तो लोकांची सेवा वगैरे करत असतो. तर कारण शिल्पाताईंचा नवरा खूप गरीब असतो, पण एक अशी चूक घडलेली असते बिचाऱ्याच्या हातून, म्हणून शिल्पाताईने अगदी त्याच्याशी संबंधच तोडून टाकलेले असतात. म्हणजे शिल्पाचा गैरसमज झालेला असतो. कारण एका दुसऱ्या बाईबरोबर आहे असं तिला वाटत असतं, पण नाही, शिल्पाचा हा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आणि तेव्हापासून शिल्पाने आता आपल्या नवऱ्याचं म्हणजे सगळं काही सोडून दिलेलं असतं आणि आपल्या नवऱ्याला सोडून तिकडे निंबाळकरांच्या घरामध्ये राहत असते. पण जेव्हा ती तेथे जाते तेव्हा मात्र आता तिचा नवऱ्याचं सत्य तिच्या समोर येतं. कारण तो गरिबांची सेवा करतो, लोकांचं इतकी मदत करतो आणि आज मात्र तो आश्रमामध्ये राहत आहे. आणि म्हणजे आश्रमामध्ये राहत आहे पण आता शिल्पाच्या म्हणजे
नवरा जेव्हा आता शिल्पाच्या समोर येतो तेव्हा तो शिल्पाला बघून त्यालासुद्धा धक्का बसतो. तेव्हा ते एकमेकांना ओळखतात आणि एकमेकांना ओळखून मात्र आता जेव्हा ते समोर आलेले आहेत तेव्हा जेव्हा एकमेकांना पाहतात तेव्हा शिल्पा म्हणते की तू आणि इथे तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची. त्यावरती आता तो म्हणतो की म्हणजे तुझं अजूनपर्यंत गुर्मी काही उतरलेली नाही. इतक्या दिवस झालं आपण वेगळं राहिलो पण तरीसुद्धा मात्र तुझी गुर्मी काही उतरलेली नाही. त्यावरती मात्र शिल्पा त्याला म्हणत असते की हो का, गुर्मी कुणाची? गुर्मी तर तुला होती आणि तू मला फसवलंस आणि माझ्या मुलीला सोडून तू कुठे निघून गेलास आणि माझ्या मुलीचा सुद्धा काहीच तपास नाही. कारण एका मुलाला मी घेऊन गेले होते पण माझ्या मुलीला तू कुठे सोडलं माहिती नाही. ती मुलगी अजूनपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आलेली नाही आणि तू त्या म्हणजे बाईसाठी आपल्या मुलीलासुद्धा आता म्हणजे या जगातून नाहीसं केलं. शिल्पाचा गैरसमज झालेला असतो की आता मात्र जी मुलगी होती ती मुलगी मात्र आता कुठे गेली आणि हे सगळं म्हणजे तिच्या नवऱ्यामुळेच घडलेलं आहे म्हणून ती तिने कारणीभूत त्याला ठरवलेलं असतं. म्हणून आता शिल्पा खूप जोरजोराने त्याच्यावर ओरडत असते आणि तेवढ्यात मात्र आता तिथे आरडाओरडा बघून आता सगळेजण समोर येतात. सगळेजण समोर आल्यानंतर मात्र आता म्हणतात की काय झालं आणि तेवढ्यात गुरुजी म्हणतात की शिल्पा अगं केव्हा आलीस तू आणि तू तर बॅग वगैरे भरून आली, तुला काही इथे राहण्याचा विचार वगैरे आहे का? त्यावरती शिल्पा म्हणते की हो गुरुजी, कारण माझं मन शांत करायला मी इथे आले होते पण मला तर आता असं वाटतं की इथे राहून माझं मन काही शांत नाही होणार. कारण ऑलरेडी आता ज्यांना मी कंटाळून आता हे सगळं सोडलं होतं तेच इथे राहतात तर माझा इथे राहून काय उपयोग. गुरुजी म्हणतात की शिल्पा अगं खरंच तू खूप मोठी चूक करतेस. अगं जे काही आता हे दौलतराव आहे, दौलतराव मात्र आता गरिबांची सेवा करतात, येथील प्रत्येक गरजू व्यक्तींना मदत करतात आणि सगळ्यांचा मात्र ते आता काय हवं काय नको म्हणून सगळे आश्रमाची देखरेख ते पाहतात आणि तू त्यांना असं कसं म्हणू शकते. एक देव माणूस आहे ते दौलतराव आणि असा माणूस शोधूनसुद्धा सापडणार नाही. शिल्पा काहीतरी तुझा गैरसमज झालेला असेल. इतकी वर्ष झाले शिल्पा तू असं दौलतरावांना सोडून जायला नको होतं. तू खूप मोठी चूक करतेस, अजूनसुद्धा चूक करत आहे. तू त्यांना असं दोषी ठरू नकोस. शिल्पा म्हणते की मला सांगण्याची गरज नाही गुरुजी, हे बघा मला ऑलरेडी सगळं कळलेलं आहे परंतु ह्या माणसाबरोबर मी संसार का तोडला आणि मला काय हवा माणसाबरोबर राहायचं नाही. जो स्वतःच्या मुलांना सांभाळू शकत नाही तो कसला संसार करतो, तो तर संसार करण्याच्या लायकीचा नाही. तर गुरुजी म्हणतात की नाही शिल्पा तुझं खूप मोठी चूक होते आणि तेवढ्यात मात्र आता शिल्पाला नेण्यासाठी आनंदी तेथे आलेली असते. आनंदीला बघून आता शिल्पाला आणखीनच राग येतो, शिल्पा आणखीनच भडकते. पण आता गुरुजी जेव्हा आनंदीच्या समोर म्हणतात की शिल्पा तू चुकतेस, तू दौलतरावांना ओळखण्यात चुकली आणि आता ह्या मुलीवर सुद्धा तू रागवते. अगं दौलतरावांनी आत्तापर्यंत तुझ्या आठवणी जपून ठेवलेल्या आहे आणि तू त्यांचा का राग करते. तेव्हा आता आनंदीला समजतं की नक्की शिल्पाताईंचे मिस्टर येथे आहेत की काय आणि गुरुजी कुणाबद्दल बोलतात. म्हणून आनंदी गुरुजींना विचारते. तेव्हा आता गुरुजींनी ह्या दोघांमधील असणारं नात्याचं सत्याचा आता उलगडा केलेला असतो. तेव्हा आनंदी ही दौलतरावांना आणि शिल्पाला घरी घेऊन येणार असते. परंतु आता घरी आल्यानंतर कोणत्या सत्याचा उलगडा होणार आहे, नक्की काय होणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.